विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण नवोदय प्रवेश परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा असा टॉपिक, तो म्हणजे दशांश अपूर्णांक व दशांश अपूर्णांकावरील क्रिया। मागील 10 वर्षांमध्ये नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारलीत अशी सर्व प्रश्नांची स्पष्टीकरणे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ज्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप नवोदयचे प्रश्नसंच हवे आहेत त्यांनी आपल्या जवळच्या पुस्तकालयामध्ये जीनियस मॅथ पब्लिकेशनची पुस्तकं मागा, नक्कीच तुम्हाला प्रश्नसंच मिळतील। ज्यांना घरपोच हवा आहे त्यांना पोस्टाने सुद्धा प्रश्नसंच उपलब्ध होतील। या व्हिडिओमध्ये पाहूया आपण दशांश अपूर्णांक आणि त्यावरील क्रिया व त्यांचे रूपांतर म्हणजेच डेसिमल फ्रॅक्शन, इट्स ऑपरेशन अँड कन्व्हर्शन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन। तर परीक्षेत 2 ते 3 प्रश्न या घटकावर विचारले जातात। पाहूया लगेच। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण डेसिमल्स अँड फंडामेंटल ऑपरेशन ऑन देम, म्हणजे दशांश संख्या जी आहे, दशांश संख्या आणि त्यावरील मूलभूत क्रिया। दशांश संख्या आणि त्यावरील क्रिया। आणि दुसरा घटक आहे कन्व्हर्शन ऑफ फ्रॅक्शन टू डेसिमल अँड व्हाइस वर्सा, म्हणजेच अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करणे। अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर आणि दशांश अपूर्णांकाचे पुन्हा अपूर्णांकात रूपांतर, हे 2 टॉपिक आहेत। या 2 टॉपिकवर 2 किंवा 3 प्रश्न, दोन्ही एकत्रित असे 2 किंवा 3 प्रश्न नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये विचारले जातात। यापूर्वी आपण स्कॉलरशिपमध्ये यावर बेसिक माहिती, यांच्या व्याख्या असतील, डेफिनेशन्स, ऑल वी सी इन द स्कॉलरशिप mathematics chapter. In this chapter we solve only previous year problems in exam. म्हणजे या ठिकाणी आपण यापूर्वीच याचे बेसिक सर्व कन्सेप्ट पाहिलेले आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवोदय प्रवेश परीक्षा आणि या परीक्षेमध्ये यापूर्वी कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत किंवा कोणत्या प्रश्नांचा सराव करणं गरजेचं आहे, पाहूया लगेच। तर पाहूया पहिला प्रश्न, डेसिमल अँड इट्स ऑपरेशन। तर हा प्रश्न 2016 मध्ये विचारला होता। 144.144 भागिले 12। तर या ठिकाणी 12 ने भाग द्यायचा आहे दिलेल्या संख्येला। तर डायरेक्ट आपण भागाकार करू शकतो आपल्या पद्धतीने, म्हणजे जसं की 144.144 डिवायडेड 12। तर या ठिकाणी 12 1 12 remains 2, then 4, 12 2 चा 24, 0, then point, also here point, त्यानंतर 1 घ्या। या 1 ला 12 ने भाग जातो का? जात नाही, म्हणून या ठिकाणी एक 0 येईल आपल्याला। त्यानंतर पुन्हा या ठिकाणचं हे 4 येईल, 12 1 12, पुन्हा 2 उरेल आणि त्यानंतर हे 4 घेऊयात, 12 2 24। तर या ठिकाणी क्वेश्चन कम्स 12.012, म्हणजेच याचा जर भागाकार केला तर आपल्याला उत्तर काय मिळेल? 12.012 मीन्स ऑप्शन नंबर 2। तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 उत्तर उपलब्ध आहे, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2। यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन। पुढचा प्रश्न आहे, जो प्रश्न 2015च्या नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये विचारला गेला होता आणि प्रश्न आहे पहा, 0.4 अपॉन 0.04 प्लस 0.04 अपॉन 0.4। तर आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं आहे की डिनोमिनेटरचा पॉइंट घालवणं आणि डिनोमिनेटर सेम करून घेणं। तर या ठिकाणी जर हे 2 पॉइंट घालवायचे असतील तर याला 10 ने मल्टिप्लाय करावं लागेल, 100 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि
डिनोमिनेटरला सुद्धा 100 म्हणजे अंश आणि छेदाला 100 गुणावं लागेल आणि या ठिकाणी आपण 10 मल्टिप्लाय केलं तरी चालेल डिनोमिनेटर आणि न्यूमिनेटरला 10 तर हे गणित काय होतं पहा 100 मल्टिप्लाय केल्यामुळे या ठिकाणी येईल 40/4 प्लस या ठिकाणी आता 10 मल्टिप्लाय केल्यानंतर हे होईल 0.4/4 छेद समान आलेला आहे म्हणजे हे समछेद अपूर्णांक आहेत आणि यांची आपण डायरेक्ट आता अंशाची बेरीज करू शकतो डिनोमिनेटर सेम सो इट्स कॉल्ड लाइक फ्रॅक्शन अँड देन यू हॅव 40 प्लस 0.4/4 इज इक्वल टू 40.4/4 तर याला आपण आता 4 ने डिवाइड करूयात 4 1 4 4 1 4 0.4 4 1 4 म्हणजे याचं उत्तर येईल 10.1 ज्यांना या प्रकारे भागाकार येत नाही ते हे असं पण करू शकतात डिवायडेड 4 4 1 चा 4 म्हणजे 4 1 4 त्यानंतर 0 पुन्हा 0 चा भाग 0.4 4 1 4 0 म्हणजे उत्तर येईल 10.1 आणि या ठिकाणी जर आपण पर्याय पाहिले तर ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट 10.1 ऑप्शन नंबर 1 यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन पुढचा प्रश्न आहे द सम ऑफ 6.666 6.66 अँड 6.06 तर ह्या 3 दशांश अपूर्णांकाची आपल्याला बेरीज करायची आहे हा प्रश्न होता 2017 नवोदय परीक्षेमध्ये म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की अतिशय सोपे असे हे प्रश्न आहेत आणि सहज तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात तर याचं जर उत्तर पाहिलं आपण 6.666 6.66 6.06 तर हे ॲडिशन आपण याप्रमाणे पाहिलेले आहे तर हे सर्व पॉइंट आहेत ते एका ओळीमध्ये घेणं गरजेचं आहे तर हे 6 मीन्स 18 कॅरी 1 1 हातच्या 6 6 12 आणि 1 13 ला 3 पॉइंट कॅरी 1 and 90 and answer become 19.386 ऑप्शन नंबर 2 19.386 म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नेक्स्ट यानंतर पुढचा प्रश्न पाहूया व्हॉट इज द सम ऑफ 5.5 5.05 5.005 55.5555 तर हा प्रश्न आला होता 2014 नवोदय परीक्षेमध्ये तर याची बेरीज करत असताना आपण 5.5 5.05 5.005 आणि या ठिकाणी येईल 55.5555 तर आता हे ॲडिशन करूयात 5 5 5 10 कॅरी 1 5 5 10 and 1 11 कॅरी 1 5 and 5 10 आणि हे 1 11 कॅरी 1 पॉइंट ॲज इट इज त्यानंतर 5 5 5 5 20 and 21 कॅरी 2 and this is the correct answer 71.1105 71.1105 आणि हा आहे आपल्याकडे ऑप्शन नंबर 4 नेक्स्ट क्वेश्चन यानंतर पुढचा प्रश्न आहे द सम ऑफ 7.007 7.007 17.007 700.007 आणि हा प्रश्न विचारला गेला होता 2009च्या परीक्षेमध्ये तर ह्याची पण पद्धत तेच आहे 0.07 7.007 17.007 700.007 तर पहा आता बेरीज करत असताना फक्त आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की हे सर्व पॉइंट
एका रेषेमध्ये आले पाहिजेत इन स्ट्रेट लाईन. तर 7 1 7 7 2 14 7 3 21 ला 1 हाचे 2 7 आणि हे 2 9 0 पॉइंट 7 आणि 7 14 ला 4 हाचे 1 7 आणि 1 8 आणि हे 7. तर उत्तर येईल 784.091 म्हणजे 784.09. तर 784.09 ऑप्शन नंबर फर्स्ट इज द करेक्ट. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे if 36.624 minus 26.510 is dividing by 14 the question is. म्हणजे या वजाबाकीला 14 ने भागल्यानंतर उत्तर काय येईल. तर हा प्रश्न 2013 नवोदय परीक्षेमध्ये विचारला गेला होता. तर या ठिकाणी दिलेल्या माहितीनुसार आपण सबट्रॅक्शन करूयात. सुरुवातीला 35.624 मायनस 26.510 411.5 minus 6 म्हणजे 15 minus 6 9 and 0. याला आता 14 ने डिवाइड करायचं म्हणजे 14 ने भाग घालायचा आहे. 9.114 भागिले 14. तर या ठिकाणी 14 ला भाग जाणार नाही म्हणजे शून्याचा भाग बसेल म्हणजे हे 0 हे येईल 9. त्यानंतर हे 1 घेत असताना हे पॉइंट जशाला तसं 14 चा पाडा म्हणूयात आपण. 14 पंचे 70 चौरसंग 84 रिमेन्स 7. त्यानंतर पुन्हा 1 घेऊयात. 14 पंचे 70 पुन्हा 1 उरेल. त्यानंतर हे 4 14 1 14. तर या पद्धतीने तुम्हाला हा भागाकार करावा लागेल. कारण पॉइंट असल्यामुळे भागाकारामध्ये जर थोडं जरी मागे पुढे झालं तरी मग आपलं उत्तर चुकू शकतं. तर याचं उत्तर आहे 0.651 ऑप्शन नंबर 2 पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन आहे 5.28 into 0.8 is equal to 4.224. 52.8 into 0.8 is equal to what? तर पहा दिलेल्या माहितीनुसार 5.28 into 0.8 is equal to 4.224. तर या ठिकाणी आपल्याला विचारले 52.8 into 0.8 इज इक्वल टू. तर या ठिकाणी पहा एक डिजिटनं पॉइंट उजवीकडे सरकावलंय म्हणजे उत्तरामध्ये पण एक डिजिटनं पॉइंट इकडे येईल म्हणजे याचं उत्तर येईल 42.24. कारण या ठिकाणी 0.8 आणि 0.8 सेम आहे. फक्त इथं एक डिजिट इकडे सरकवलंय मग आपलं पण एक डिजिट इकडे येईल म्हणजेच 42.24 ऑप्शन नंबर फर्स्ट. तर पहा किती सोपे सोपे प्रश्न आहेत. म्हणजे यांचा सराव तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने झाला तर 2 किंवा 3 प्रश्न तुम्ही यावरचे सहज आणि सोप्या पद्धतीने सोडवू शकता. यानंतर नेक्स्ट प्रश्न पाहूयात आपण. 5 पैसे व्हेन एक्सप्रेस्ड इन द रुपीज म्हणजे 5 पैसे हे रुपये लिहायचे असतील तर पहा आपल्याला माहिती आहे 100 पैसे म्हणजे 1 रुपया होतो. 100 पैसे म्हणजे 1 रुपया. तर हा 1 रुपया कसा होतो पाहूयात. हे 100 पैसे आहेत त्याला जर 100 न भागलं तर उत्तर येतं 1 रुपया अशा पद्धतीनं. त्याच पद्धतीने याला जर रुपये करायचं असेल तर 5 भागिले 100 करावं लागेल आणि 5 भागिले 100 केल्यानंतर उत्तर येईल 0.05 रुपये म्हणजे 0.05 रुपये पर्याय क्रमांक 2 ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट. यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. द प्रोडक्ट ऑफ 2 डेसिमल नंबर इज 14.837 इफ वन ऑफ द नंबर इज 4.01 देन फाइंड द अदर.
तर या ठिकाणी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी दोन संख्यांचा गुणाकार येतो 14.837 म्हणजेच, आणि एक संख्या आहे 4.01. तर दुसरी संख्या जर शोधायची असेल तर 14.837 ला 4.01 ने भागावं लागेल. आता हा जर भागाकार करायचा असेल तर डायरेक्ट आपण हे 2 पॉइंट घालवण्यासाठी याला 100 न गुणूयात, छेदाला 100 न गुणलं म्हणून अंशाला पण 100 न गुणूयात. तर याचं उत्तर येईल 100 न गुणल्यानंतर 1483.7 आणि छेदामध्ये येईल 401. तर आपल्याला या ठिकाणी भागाकार करता येत असेल तर आपण भागाकार करू शकता, किंवा दुसरी पद्धत अशी आहे की डायरेक्ट 83.7 भागिले 401. तर या ठिकाणी पहा, आता 401 ने जर भागायचं असलं तर हे तर 1 14 148 म्हणजे या ठिकाणी 3 चा भाग बसेल. मग 3 न गुणूयात ह्याला, 3 1 3, 3 0 0 आणि 3 चौक 12. तर या ठिकाणी जर सबट्रॅक्शन केलं तर हे आलं 0 8 2 0. त्यानंतर आता हे 7 घेत असताना हे पॉइंट पण या ठिकाणी असंच येईल. त्यानंतर हे पॉइंट जर या ठिकाणी असं आलं तर पहा काय होईल. आता कोणत्या संख्येनं 401 ला गुणल्यानंतर आपल्याला 2807 मिळेल. तर या ठिकाणी जर आपण 7 घेतलं तर 7 1 7, 0 ला 0, 7 चौक 28, हे वजाबाकी करून घ्या, 0 0 0 0 आणि उत्तर आलेलं आहे आपलं 3.7 म्हणजेच ऑप्शन नंबर फर्स्ट. तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, द सम ऑफ टू डेसिमल नंबर इज 167.25. इफ वन नंबर इज ग्रेटर दॅन अनदर बाय 18.50 देन द ग्रेटेस्ट नंबर इज. म्हणजे या ठिकाणी आपण यासारखे प्रश्न पहिल्या चॅप्टरमध्ये शिकलेले आहेत. दोन संख्यांचं म्हणजे दोन अपूर्णांकाची बेरीज, दोन अपूर्णांकाची बेरीज 167.25 आहे आणि दोन अपूर्णांक म्हणजे हे डेसिमल अपूर्णांक आहेत. एक अपूर्णांक दुसऱ्यापेक्षा मोठा आहे म्हणजे दोन अपूर्णांकाचा जो फरक आहे तो फरक आहे 18.50. तर आपल्याला मोठा अपूर्णांक शोधायचा आहे किंवा जी मोठी संख्या ती शोधायची आहे. आणि जर आपल्याला मोठा अपूर्णांक शोधायचा असेल तर या दोन्हीची बेरीज करूयात आपण. 167.25 अँड 18.50. तर हे ॲडिशन केल्यानंतर हे येईल 5, 7 8 आणि 7 15ला 5, 7 चली 1, 8 अँड 1. आणि जे उत्तर आलेलं आहे आपलं 185.75 याला 2 ने भागायचं. म्हणजे मोठा अपूर्णांक पाहिजे असेल तर यांची बेरीज करून 2 न भागायचं. जर लहान अपूर्णांक तुम्हाला पाहिजे विचारला परीक्षेमध्ये तर यांची वजाबाकी करून 2 ने भागावं लागतं. तर 2 ने भाग देऊयात. 2 1 2, 92 18, 5 आहे, 2 2 4, पॉइंट 1 उरलं, 2 8 16, 1 उरलं, 2 7 14, 1 2 5 10 म्हणजे उत्तर येईल 92.875, 92.875. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा या ठिकाणी 4137 डिवाइडेड बाय 1.75 इज इक्वल टू 2364. तर आपल्याला या ठिकाणी भाग द्यायचा आहे. 41.37 डिवाइडेड 17.5 म्हणजेच 41.37 भागिले 17.5. आता या ठिकाणी याच्या गोंधळात न पडता एक सोपी पद्धत अशी आहे याची. डायरेक्ट आपण याला छेदाचा पॉइंट घालवणे म्हणजे याला 10 न गुणून घ्या, याला 10 न गुणा.
तर हे येईल 413.7 आणि हे येईल 175. तर पहा आता या ठिकाणी जेव्हा आपण 175 न 413.7 ला भाग देतो त्यावेळेस डायरेक्ट आपण 175 ने याला भाग देऊयात, म्हणजे या ठिकाणी असे येईल 413.7 भागिले 175 175. तर या ठिकाणी 2चा भाग बसेल, 413 आहे म्हणजे याचा 2चा पाडा म्हणू शकता तुम्ही. 2 बे 5 10 ला 0 हातच्याली 1 बे 7 14 आणि 1 15 ला 5 हातचे 1 बे 1 बे आणि हे 3, तर हे येईल 350. तर यानंतर ही वजाबाकी करूयात आपण. 3 11 मधून 5 गेले 6 0 63 आलेला आहे. त्यानंतर हे येईल 7. आता या ठिकाणी पुढे भाग घालत असताना हे पॉइंट खाली घेतल्यामुळे या ठिकाणी पण पॉइंट येईल. त्यानंतर आता 175चा पाडा जर आपण म्हटला तर 3 वेळेस हा टेबल म्हणावा लागेल 175चा, म्हणून 3 5 15 ला 5 हातचे 1 3 7 21 आणि 1 22 ला 2 हातचे 2 3 1 3 आणि हे 5. पुन्हा ही वजाबाकी करूयात आपण. तर या ठिकाणी येईल हे 2 1 1. तर पहा आपलं जे उत्तर आलेलं आहे 2.3. तर 2.3 या ठिकाणी एकमेव पर्याय हाच आहे. पहा 2.3 ची सुरुवात झालेली आहे उत्तराची. तर आपलं उत्तर हेच बरोबर आहे, म्हणजे आपलं उत्तर आपण 2 नंबर आहे लगेच सांगू शकतो. म्हणजे पूर्ण भागाकार न करता सुद्धा आपल्याला या ठिकाणी हे सांगता येईल किंवा लिहिता येऊ शकतं. तरीही आपण भागाकार पूर्ण करून घेऊयात. तर हे आहे 112, पुढे 0 घेऊयात. त्यानंतर पुन्हा 6चा भाग बसेल. आता इथं आपल्याकडे ऑलरेडी भागाकार आहे 6चा, म्हणून 6 घेऊया डायरेक्ट. 6 5 30 ला 0 हातचे 3 6 7 42 आणि 3 45 हातचे 4 6 1 6 4 10. पुन्हा वजाबाकी करूयात. हे 0 12 मधून 5 गेले 7 0 0 70 आलेला आहे. त्यानंतर पुन्हा एक 0 घेऊयात आणि 4चा भाग देऊयात. 4 5 20 हातचे 2 4 7 28 आणि 2 हातचे 3 4 1 4 आणि 3 7 0 0 0. म्हणजे उत्तर आपल्याला आहे 2.364. म्हणजे काय होतं कधी कधी मुलांचं जे सुरुवातीला दिले त्याचा वापर करायला जातात आणि मग डायरेक्ट उत्तर लिहायला गेल्यामुळं बऱ्याच वेळेस आपला गोंधळ होतो किंवा पॉईंट देण्याची अडचण येते. तर याची पण ट्रिक तुम्हाला मी नंतर सांगणार आहे, परंतु सध्या बेसिक मेथड शिकून घ्या तुम्ही. कारण जर तुम्हाला बेसिक आलं डायरेक्ट भाग देता येणं तर तुम्ही कोणताही प्रश्न सेकंदामध्ये सॉल्व्ह करू शकतात आणि उत्तर पण चुकणार नाही. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. यानंतर पुढचा प्रश्न आहे 48.480 इज डिवायडेड बाय 8 देन क्वेश्चन ऑब्टेन्ड इज. तर या ठिकाणी 48.480 भागिले 8 जर केला आपण तर भागाकार किती येईल असं विचारलंय. तर या ठिकाणी भाग देऊया आपण. 6 8 48. तर हे 0 0 पॉइंट, त्यानंतर हे 4 येणार आहे, पॉइंट देऊयात. पुन्हा 0चा भाग 4, पुन्हा हे 8 घेऊयात आपण. 8 संग 48, पुन्हा हे 0, पुन्हा हे 1 0, पुन्हा या ठिकाणी 0 देऊन 0चा भाग घाला, म्हणजे उत्तर येईल आपलं 6.060. तर या ठिकाणी 6.060 हा एकच पर्याय आहे, तो म्हणजे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. हा प्रश्न 2018च्या नवोदय परीक्षेमध्ये विचारला गेला होता. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 2018च्या परीक्षेमध्येच विचारलेला. द डेसिमल इक्विव्हॅलंट टू 1/10 प्लस 11/100 प्लस 101 11/1000. तर आता याचं उत्तर काढत असताना पहा कसं करायचं आहे आपल्याला. 1/10 अधिक 11/100 अधिक 111/1000. तर हा प्रश्न आपण 2 पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. 2 पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. एक डायरेक्ट याला डेसिमल मध्ये रूपांतर करा. 0.1 प्लस याचं उत्तर येईल 0.11 प्लस याचं उत्तर येईल 0.111. आता हे सर्वांची बेरीज करू शकता तुम्ही, म्हणजे उत्तर येईल 0.1
0.11 0.111 तर हे 1 2 and 3.0 म्हणजे आपलं आन्सर असेल 0.321 ऑप्शन नंबर 3 पर्याय क्रमांक 3। तर ही एक पद्धत आहे उत्तर काढण्याची। दुसरी पद्धत आहे याचा छेद समान करून घ्यायचा आणि नंतर मग अंशाची बेरीज करायची। तर ती पण पद्धत पाहूया आपण। 1/10 अधिक 1/100 अधिक 11 111/1000 तर याचा छेद आपल्याला 1000 करायचा आहे सर्वांचाच। तर याला 100 न गुणूयात म्हणजे हे 100 येईल आणि खाली येईल 1000 अधिक याला 10 न गुणावं लागेल म्हणजे 110 छेदामध्ये 1000 आणि हे आहे 111/1000। तर या ठिकाणी डिनोमिनेटर सेम म्हणजे आपण बेरीज करूयात 100 अधिक 110 अधिक 111 छेदामध्ये 1000। तर ह्या सर्वांची जर बेरीज केली तर येईल 321 छेदामध्ये 1000 इज इक्वल टू 0.321 म्हणजे उत्तर येईल 0.321। तर आता ही मेथड सोपी वाटली तर तुम्ही या पद्धतीने करा। ही फर्स्ट मेथड आहे, ही सेकंड मेथड आहे, कोणत्या पद्धतीने करायचा हा तुमचा प्रश्न आहे। यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन। यानंतर पाहूया पुढील प्रश्न। पुढचा प्रश्न आहे 61/10,000 इज इक्वल टू व्हॉट। तर पहा किती सोपा प्रश्न विचारलाय, 2010च्या परीक्षेमध्ये विचारला होता। 61/10,000 1 2 3 4 0 आहेत म्हणून या ठिकाणी 4 डिजिट सोडून उजवीकडून 1 2 आता इथे डिजिट नाही म्हणून 1 2 आणि हे पॉइंट आणि 0 म्हणजे उत्तर असेल 0.0061 0.0061 ऑप्शन नंबर 3 पर्याय क्रमांक 3। यानंतर पाहूया पुढील प्रश्न। नेक्स्ट क्वेश्चन आहे 7 + 4/10 + 9/100 + 8/1000 तर याचं उत्तर काढत असताना एका ओळीमध्ये उत्तर मिळेल 4/10 अधिक 9/100 अधिक 8/1000। तर या ठिकाणी हे आहे 7 + 4/10 मीन्स 0.4 9/100 मीन्स 0.09 and 8/1000 मीन्स 0.008। तर या सर्वांची बेरीज करूयात आपण। 7.0 इथं पॉइंट इथं घ्यावा लागेल नाही म्हणून, त्यानंतर येईल 0.4 0.09 0.008 तर हे ॲडिशन येईल 8 9 4.7 7.498 ऑप्शन नंबर 2 म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे। यानंतर पाहूया पुढील प्रश्न। नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे 1/2 अधिक 3/8 अधिक 7/16 बरोबर किती। तर या ठिकाणी दिलेल्या माहितीनुसार पहा 1.2 + 3.8 + 7.16 तर अगोदर ही बेरीज करून घेऊयात पूर्ण आणि मग नंतर भागाकार करूयात। तर या ठिकाणी छेद आहे 16 8 आणि 2 तर ह्या सर्वांचा छेद आपण 16 करू शकतो आणि जर आपणास छेद 16 करायचा असेल तर या ठिकाणी 8 न मल्टिप्लाय करावं लागेल, छेदाला आणि अंशाला 8 न मल्टिप्लाय, या ठिकाणी 2 न मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजेच आपण छेद समान करू शकतो। लाईक फ्रॅक्शन होतील हे आता हे 8/82 अधिक 3 दोन्ही 6/8 दोन्ही 16 अधिक 7/16 तर छेद समान आहे। अंशाची बेरीज करूयात आपण 8 आणि 6 14 14 आणि 7 21 म्हणजेच 21/16 तर आता आपल्याला 21 ला 16 ने भागायचे म्हणजे आपण असं करू शकतो 21/16 तर या ठिकाणी भाग 1 चा बसेल 16 1 16 या ठिकाणी उरेल 5
त्यानंतर भाग घालण्यासाठी पुढे 0 घ्यावं लागेल, म्हणजे या ठिकाणी पॉईंट देऊ शकतो आपण. त्यानंतर 16 त्रिक 48, पुन्हा उरेल 2, पुन्हा 0, 16 एक 16, पुन्हा येईल 4, 40 होईल, 16 दोन्ही 32, पुन्हा येईल 8, पुन्हा 0, 16 पंचे 80. म्हणजेच याचं उत्तर येणार आहे 1.3125. ऑप्शन नंबर 4, 1.3125, ऑप्शन नंबर 4. तर हा 2015 नवोदय परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला होता. तर यासारखे प्रश्न तुम्हाला सुद्धा परीक्षेमध्ये येणार आहे, त्यामुळं हे प्रश्न काळजीपूर्वक सोडवा. कारण एकदा जर तुम्हाला चांगला सराव झाला तर हे प्रश्न 100 पैकी 100, म्हणजे याची काही 2 ते 3 प्रश्न तुम्ही पैकीच्या पैकी सोडवू शकतात. यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. इन दिस नेक्स्ट क्वेश्चन 785 डिवायडेड बाय 100. तर पहा 785 डिवायडेड बाय 100. तर आता हे 1 2 2 0 आहेत, म्हणून या ठिकाणी 1 2 या ठिकाणी डिजिट येईल, म्हणजे 7.85. इतकं सिंपल पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतात. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येईल 707.85. पर्याय क्रमांक 3, ऑप्शन नंबर 3. यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. यानंतर पुढचा प्रश्न आहे 6.125 बरोबर किती. तर हा आहे डेसिमल फ्रॅक्शन. आणि ह्या डेसिमल फ्रॅक्शनचं आपल्याला इम्प्रॉपर किंवा मिक्स्ड फ्रॅक्शन मध्ये कन्व्हर्शन करायचं आहे. तर आता हे मिक्स्ड फ्रॅक्शन मध्ये कसं होणार, तर दिलेलं आहे आपल्याला 6.125. तर याला आपण असं लिहू शकतो, हे 6 पॉइंट जे आहे हे पॉइंट, याला आपण असं पण लिहिता येतं 6 पॉइंटच्या ऐवजी हे 125 जे आहे, तर हे आपण असं लिहू शकतो 125 अपॉन 1 2 3 नंतर दशांश चिन्ह आहे म्हणून छेदामध्ये 1000. म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे 6.125/1000. आता तुम्हाला काय करायचं या ठिकाणी पहा, हे 6 तर जशाला तसं आहे, हे 6 तर प्रत्येक पर्यायामध्ये आहे, राहिले काय 125/1000. तर याचं संक्षिप्त रूप करून घेऊयात आपण 125/1000. तर हा भागाकार आपल्याला करता आला पाहिजे. तर या ठिकाणी पहा, अंशाला आणि छेदाला 5 ने भागूयात. 5 दोन्ही 10 आणि हे 2 0, 5 दोन्ही 10, 2 उरले 5 5 25. आणखी 5 ने भाग जाईल, 5 चौक 20 आणि हे 0, आणि या ठिकाणी येईल 85 40. पुन्हा आणखी 8 ने भाग जाईल, 8 1 8, 8 5 40. म्हणजे उत्तर किती आलेलं आहे, या ठिकाणी 5 येईल, 5 1 5, 5 48, 1/8. म्हणजे याची किंमत किती येते, एवढ्याची ती येते 1/8. आणि म्हणून आपण असं लिहू शकतो यालाच 6.1/8, 6 इंटिजर 1/8. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 6.1/8, ऑप्शन नंबर 3. तर हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण यामध्ये आपल्याला डेसिमल टू फ्रॅक्शन यामध्ये रूपांतर करायचं आहे. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 9.75. आता या ठिकाणी पण आपल्याला पहा रूपांतर कसं करायचं आहे. 9.75. तर या ठिकाणी हे 9 तर येणार आहे आणि हे 0.75 म्हणजे आपण असं लिहू शकतो 75/100. तर हे 75/100 याला आपण संक्षिप्त रूप देऊयात. याला 5 ने भाग जाईल, 5 दोन्ही 10 आणि हे 0, 5 दोन्ही 10, 1 उरलं 5, 2 उरले 5 5 25. सॉरी 5 1 5. त्यानंतर 15 आलेला आहे, 5 चौक 20, 5 त्रिक 15. म्हणजे आपलं उत्तर येईल 3/4. म्हणजेच आपण असं लिहू शकतो 9 इंटिजर 3/4.
3/4. तर या पद्धतीनं सर्व प्रश्न अतिशय सोपे आणि सहज असणार आहेत. फक्त आपल्याला काळजीपूर्वक सोडवणं गरजेचं आहे, जास्तीत जास्त सराव होणं गरजेचं आहे. तर सर्व प्रश्नांचा सराव करा. त्याचबरोबर या टॉपिकवरचे 20 प्रश्न स्वतः तयार करून घ्या. आपल्याकडे नवोदय प्रवेश परीक्षेचं जर एखादं पुस्तक असेल तर ते सुद्धा सोडवा, जेणेकरून तुमचा सराव चांगल्या पद्धतीनं होईल. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.